शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय नारायणजी तारे साहेब. बॅक टू नावन क्रिकेट. मंगेश पहिला गोलंदाज ऑपरेटरला सुंदर सॉफ्टवेअरचा पटका चेंडू मिडऑफला येतोय. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याची संधी. एक धावने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झाला. धावसंख्या होती बिनबाद 1 क्रमांक पहिलं. गोलंदाज मंगेश वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक घातलं होते. अतिशय चांगला चेंडू प्रतिमोत्तम दर्जा चेंडू फेक. चेंडू बॅट फळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा मंगेश अंदराज अतिशय चांगला फटका. चेंडू मिडऑफला जातोय. क्षेत्ररक्षक थोडासा अंबल. एक धाव कंप्लीट करण्याची संधी. एक धावी संघात धावसंख्या होती ती बिनबाद 2. भावेश प्रभाकर पाटील आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आउट ऑफ इनसाइट. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय चांगला फटका. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. चौकार येतोय. सतीश बाबू गिरी यांचं देखील मी मनापासून कौतुकाने आणि स्पर्धा संपन्न करण्यामध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. रोख रक्कम 50,000 रुपये. त्यानंतर आमचे योगेश बालराम तरे या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. सर्वच्या सर्व ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाल्या. स्वर्गीय बालराम बाळू तरे यांच्या स्मरणार्थ त्यांनी या ट्रॉफी आम्हाला उपलब्ध करून दिल्या. त्यांचा देखील मनस्वी आभार. त्यानंतर आमचे प्रदीपजी तरे साहेब सुप्रसिद्ध उद्योजक भादवड रत्न या स्पर्धेमधून खऱ्या अर्थाने त्यांचं देखील मोलाचं सहकार्य आहे. कारण या स्पर्धेमधून प्रथम द्वितीय तृतीय आणि चौथ्या क्रमांकाची कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाली. श्री प्रदीपजी तरे मान्य श्री लालचंद करसन तरे समाजसेवक भादवड दोन्हींचं मनस्वी आभार. सन्मान्य विजय पाटील पिसे ग्रामचे विद्यमान सरपंच यांच्याकडे देखील आम्हा स्पर्धेसाठी गोपीनाथ रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्याकडे देखील आम्हाला 15,000 रुपयाचं कॅश प्राईज. त्यांचं देखील मनापासून मनस्वी आभार. मुसाबाई आणि त्याचबरोबर आमचे राजेश तळे यांच्याकडे 15,000चं कॅश प्राईज आमच्याकडे पुरस्कृत झाले. त्याबद्दल मनस्वी आभार आपले देखील. षटक क्रमांक पहिल्या सामना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 7. चला सरवलीपाडा संघाचा कॅप्टन दिलीप भाऊ आपण बेल कमी घ्या प्लीज. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ आणि गोलंदाजी तो खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे हेमंतजी गुडवी सर्वांचे लाडके मुसाबाई आपलं देखील मोलाचं सहकार्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. कॅश प्राईज 15,000 त्यांच्याकडे आम्हाला उपलब्ध झालेले आहे. त्यांचं देखील मनस्वी आभार. शेलर संघासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. शंकर जुकर यांच्याकडे प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ आणि गोलंदाज संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड अनिल पाटील. चेंडू नॉनस्टॉपला जातोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. धावसंख्या एकाने पुढे सरकते.
सन्मान्य गजेंद्र प्रभाकर गुडी साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते भातवाड गजेंद्र गुळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गौदेवी चषक 2026 मध्ये आपलं मनस्वी स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज अटक्यात फक्त चेंडू थोडंसं स्टेअर केलं. चेंडू जातो थर्डमॅनला, क्षेत्ररक्षकाला पाठलाग करतोय. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार. चेंडू थोडंसं स्टेअर केलं. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका फलंदाज. विशाल जाधव यांच्या बॅटमधून पिंटू दादा बारगडे आज ज्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्या. धन्यवाद. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो मित्र आपण पाहतो. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा तुमच्या भेटीला. स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधून अंतिम सामना 2 दिग्गज संघामधून जेवढा सुंदर सस्पेंच केलाय. पॉइंट सीमार्ष क्लिअर करणारा नेत्रदीपक चौकार. या चौकानं संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 16. ओव्हर क्रमांक 2. 2 दिग्गज संघामधून मेगा फायनल पाहतोय. एका बाजूला जनमन पॉवर सेलार तर दुसऱ्या बाजूला बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. दयानंद चोरगे फॅम टीम गजेंद्र गुळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अनिल पाटील. चेंडूला हुक केलाय. स्क्वेअर ऑफ विकेट. खराब क्षेत्ररक्षण. बॅकिंग देखील आपण उत्तम पाहिली. मात्र 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू चौकार आहे. गुड डिसिजन. काय कमालीची फलंदाजी. सलग 3रा चौकार फलंदाज विशाल जाधव याचा बॅटमधून. अप्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी. महत्वाच्या मॅच मधून महत्वपूर्ण कामगिरी. थोडासा आवाज देतो का? हॅलो डीजे, थोडासा आवाज दे ना. अगेन्स्ट पुन्हा एकदा अनिल. ऑन साइडचा फटका साधला. चेंडू येतोय डीप लॉंगरला. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट. ओम साई ऑटो किंगचा मालक सन्मानित सुरेंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं देखील मनापासून स्वागत. सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू फेक. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर. मंचावर करून मान्यवरांचा शुभ सन्मान. शिवसेना शाखा प्रमुख भातवड सन्माननीय रणजित नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचं औचित्य साधून त्यांच्या ठिकाणी आपण विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतोय. सन्माननीय रणजित नाईक, राजा नाईक आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. राजा नाईक आपण आपल्या शुभ हस्ते मान्य श्री रणजित नाईक शाखा प्रमुख भातवड यांना आपण सन्मानित करायचं आहे. सन्मान्य रणजित नाईक यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान्य मुख्य व्यासपीठ मंचावर केलं जातं. त्यानंतर व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मान्य जगदीश सीताराम नाईक, जगदीश सीताराम नाईक उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. प्रमोदजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रमोद पाटील आपण आपल्या शुभ हस्ते जगदीश सीताराम नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे.
त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय लक्ष्मण नाईक यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. प्रमोदजी म्हात्रे आपण आपल्या शोभा असते त्यांचं देखील विशेष स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. प्रमोदजी म्हात्रे, लक्ष्मण नाईक, प्रमोद म्हात्रे यांच्या शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केला जातोय. त्यानंतर भावेश प्रभाकर पाटील, मान्य श्री भावेश प्रभाकर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. विजय पाटील आपण आपल्या शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. भावेश प्रभाकर पाटील यांचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करा. सन्मान्य भावेश प्रभाकर पाटील यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित करतोय. विजय पाटील यांच्या शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित अवी मोरे, या ठिकाणी उपस्थित आहेत. विजय पाटील आपण आपल्या शुभ असते त्यांचं देखील सन्मान आणि स्वागत करायचं आहे. विजय पाटील आपण आपल्या शुभ असते अवी मोरे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित रितेश पाटील यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. सन्माननीय सुधाकरजी म्हात्रे आपण आपल्या शुभ असते रितेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. धावसंख्या 29, तिसऱ्या षटकाला प्रारंभ गोलंदाज भोलेनाथ, वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज भोलेनाथ. ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधला, चेंडू जातो शॉर्ट पॉइंटला, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या दुसरीच्या प्रयत्नामधून केला जात नाही, फक्त एकच धाव. एक धावेने संघात धावसंख्या 30 रन, लॉस ऑफ 1 विकेट अँड 3rd ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघात धावसंख्या 1/30 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज भोलेनाथ. मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतो, चेंडू बॅटच्या आउटसाइड एज घेऊन जातोय, डीप नॉन स्टॉपला धाव मिळते. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 32. भोलेनाथ पुल अँड सक्सेसफुल. अतिशय कमालीचा फटका, शॉर्टपेस डिलिव्हरी, अकुटप्पाचा चेंडू, फलंदाज चप्पल झाला, ऑन साइडचा बिग ब्लास्ट, चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमार्श बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका, बरी नाईस स्ट्रोक, बरी वंडरफुल स्ट्रोक. या साधाव्याने सांगाय धावसंख्या देखील 6 पुढे सकते. धावसंख्या होती ती 38, 38 धावा धावफलकावर. ओव्हर क्रमांक तिसरं संपते 3 षटकांच्या अंती 1/38. शेवटचं ओव्हर प्रगती पथावर स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक. आणि बघूया अंतिम ओव्हरमधून आज संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येक षटकारासाठी शंकर जुकर यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सेलर संघासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. आतापर्यंत 2 षटकार झालेले आहेत. हॅलो, गावदी स्पोर्ट्स बादवड बी या संघाचे अध्यक्ष सन्मान्य दिलीप सीताराम नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
गावदेवी स्पोर्ट्स बादवड बी या संघाचे प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत मान्य श्री दिलीप सीताराम नाईक साहेब. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. सन्मानी व्यासपीठावर विराजमान मान्य श्री गजेंद्र गुलवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडे दिलीप तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. आपण विकेट टेकर गोलंदाज हॅट्रिक साधता तर त्यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. क्या बात आहे. दिलीप गोलंदाज चेंडूला सुंदरसा स्पंज केला. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. चेंडू सुंदरसा स्पंज केलं होतं. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू खाली मात्र शतरक्षक दक्ष यस वेल जज कॅच. प्रभाकर याच्या माध्यमातून अतिशय सुरेख सुंदर झेल कॅरी झाला आणि महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज मला वाटतं त्या षटकाचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देतात दिलीप पाटील. नेक्स्ट बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय निमेश. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून मित्र आपण पाहतो. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा तुमच्या भेटीला. गावदेवी चषक 2026. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नंतर चेंडू जातो नॉनस्टॉपला. पंचांचा 22चा इशारा. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे सरकते 45. एक चांगल्या लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. जनमान पॉवर सेलार अद्यव स्थिती 2/45. शेवटचा अंतिम ओव्हर प्रगतीपथावर गोलंदाज दिलीप पाटील. संघाचे सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. अप्रतिम उत्तम दर्जा चेंडूचे फॅक. संघ आपण या स्पर्धेचा चॅम्पियन ठरतात भावेश भोईर ज्यांच्याकडे तुम्हाला 5000 रुपये कॅश प्राइज. धन्यवाद. सन्माननीय मुकेश मुकेश नांदुरकर जनमान टेंबोळी 40+ फॉर्मॅटचे उत्तम क्रिकेटर. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. तंटामुक्ती समितीचे विद्यमान अध्यक्ष टेंबोली सन्माननीय अनिलजी घरात. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. टेंबोली ओरिजिनल 40 संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर संदीप राऊत. आपल्या देखील मनापासून स्वागत. आणि गावदेवी स्पोर्ट्स बादवड बी या संघाचे अध्यक्ष मान्य श्री दिलीपजी नाईक साहेब. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आणि त्यानंतर या स्पोर्ट्सचे कार्याध्यक्ष सन्माननीय सतीश गिरी साहेब. आपलं देखील मनापासून स्वागत. आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे सतीश गिरी साहेबांचा मोठा हातभार आहे. दिलीप सध्या गोलंदाजी करतो. आपण 2 विकेट प्राप्त केलेत आणि तिसरा विकेट जर आपण घेतला तर तुम्हाला गजेंद्र गुलवी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. दिलीप तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. आपण जर 1 विकेट प्राप्त करता तर तब्बल 1000 रुपयाचे मानकरी. यास दिलीप भाऊ तुमच्यावर एसटी रिक्षक नाराज आहे वाटतं. त्यांनी झेल सोडला बघा तुमचा. कदाचित त्यांनी झेल कॅरी केला असता तर 1000 रुपयाचे मानकरी ठरला असतात. आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 47. शेवटचा अंतिम
कॅपला टेलर्सचे मालक सन्माननीय रवींद्र अनिल टावरे या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. भिवंडीचे एक सुप्रसिद्ध टेलर, रँकिंग नंबर 1चं म्हटलं तरी बागवटाने कॅपला टेलरचे मालक सन्माननीय अनिलजी टावरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. 49 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 50 धावांची गरज. हॅलो, जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर. करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. सन्मान्य गजेंद्र गुडवी साहेब, समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते. गजेंद्र, मी सुजित डॉन यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. सुप्रसिद्ध युवा उद्योजक, समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र गुडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सुजित डॉन यांच्या शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर केला जातोय. दिलीप नाईक यांच्या शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित ओम साई ऑटोमोटर्सचे किंग मान्य श्री सुरेंद्र पाटील यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी सन्मानित दिलीप नाईक यांना विनंती करेन आपण आपली शुभ असते सुरेंद्र पाटील यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. ओम साई ऑटो किंग सुरेंद्र पाटील. हॅलो, त्यानंतर खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे, सन्मान्य सतीश बाबू गिरी, हॉटेल डायमंड फ्रूट्स मॅक्स चा मालक, ही स्पर्धा संपन्न करण्यामागे तब्बल 50,000 रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेसाठी असं दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केला जातोय. मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष मान्य श्री दिलीपजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे या दानशूर दात्यांचं मोलाचं सहकार्य आहे. या स्पर्धेमधून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चौथ्या क्रमांकाचं कॅश प्राइज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालं असं दानशूर व्यक्तिमत्व भादवड रत्न मान्य श्री प्रदीप करसन तरे उद्योगपती भिवंडी यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. सन्मानित दिलीपजी नाईक आपण आपल्या शोभा असते यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. या स्पर्धेमधून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चौथ्या क्रमांकाची कॅश प्राइज आम्हाला ज्यांच्याकडून उपलब्ध झाली, रोख रक्कम तब्बल 35,000 रुपये. क्या बात है. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, या स्पर्धेमधून सर्वच्या सर्व ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाल्या असं दानशूर व्यक्तिमत्व कैलासवासी बाळाराम बाळू तरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र योगेश बाळाराम तरे ज्यांच्याकडे स्पर्धेसाठी तब्बल 30,000 रुपये कॅश प्राइज आणि त्यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. दिलीपजी नाईक साहेब जे आमच्या मंडळाचे
संघाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या दानशूर दात्यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जाते. सन्मान योग्यची तरे दानशूर असं व्यक्तिमत्व ही स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, कारण या स्पर्धेमधून सर्वच्या सर्व ट्रॉफीज त्यांच्याच माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाल्या. आता जाऊया आपण मैदानाकडे. फर्स्ट ओव्हर गो. पहिल्या षटक प्रगतीपथावर शेलर संघाच्या माध्यमातून विजयासाठी 50 धावांचं लक्ष्य. सलामी जोडी मैदानाच्या आत एंटर झालेली आहे. प्रेक्षक सीमारेषा आहे, आपण पाय वर करून बसायचं आहे. पाय जरा वर करा आणि बसा. स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडू जातो. 1 धाव घेण्याची संधी, 2 धाव घेण्याची संधी. या 2 धावणी स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन झालं. धावसंख्या होती ती बिनबाद 2 क्रमांक पहिलं. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं संघाच्या वतीनं पहिल्या षटकानं गोलंदाज संजय कोळी. आज पूर्ण स्पर्धेमध्ये संजय कोळी यांनी इम्प्रेस केलेले अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थाने ज्या चेंडूचा उत्तम समाचार हवा तसा मात्र फलंदाजाला घेता आला नाहीये. स्विंग इन मिस परिपूर्ण बेट होतो फलंदाज. अलकासा अपील पंच फेटाळून लावतात. अपिलामध्ये जल्लोष जास्त आणि विश्वास कमी. निर्धाव चेंडू 1 धाव लेग बायच्या रूपाने 1 धाव कंप्लीट. धाव संख्या 3. स्क्वेअर ऑफ विकेट. 1 धाव कंप्लीट. 1 धावेने संघात धावसंख्या होती ती 4. विजयाचं लक्ष्य 50 धावांचं. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असलं मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. प्रत्येक ओव्हरमधून एक मोठा फटका आवश्यक आहे. बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा या संघासाठी. अतिशय खऱ्या हाताने ज्या चेंडूचा उत्तम समाचार होता तसा मात्र फलंदाज घेता आला नाहीये. लॉलीपॉप चेंडू होता. स्विंग मिस पुन्हा एकदा बीट होतोय मात्र 1 धाव कंप्लीट. आता मात्र अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका. खराब चेंडू उत्तम प्रास. जसं प्रश्न तसा उत्तर. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. गार्डन खराब चेंडूची हाताळणी झाली होती आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद. धावसंख्या 11. सर्वात महत्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. त्यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर. मान्यवरांचा शुभ सन्मान. जॅनमान टेंबोली 44 संघाचे एक नामांकित क्रिकेटर सन्माननीय मुकेश नांदुरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मुकेश नांदुरकर भिवंडीचा स्टार क्रिकेटर. जॅनमान टेंबोली संघाचे 40+ पॉईंटचे उत्तम क्रिकेटर सुजित डॉन यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करूया. गावदी स्पोर्ट्स बादवडे संघाचे एक नामांकित क्रिकेटर सुजित डॉन यांच्या शुभ हस्ते मान्यवरांसाठी सन्मानाने स्वागत केलं जातोय. त्यानंतर तंटामुक्ती समितीचे विद्यमान अध्यक्ष टेंभवली सन्माननीय अनिल सकाराम घरात. मी सन्माननीय रवी जोशी यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते अनिल घरात यांचा पण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अनिल सकाराम घरात तंटामुक्ती समितीचे विद्यमान अध्यक्ष टेंभवली यांना आपण सन्मानित करायचं आहे. त्यानंतर टेंभवली ओरिजिनल 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर संदीप राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नंदू नाईक यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. दुसऱ्या षटकार आरंभ पहिल्या चेंडूवर मोठा फटका आपण पाहिला. मिनिशाचा षटकार. त्यानंतर डॉट
मिस टाइम स्ट्रोक आहे. सेफ लँड होतो चेंडू. चेंडू होतो मिडअपला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 19. बिग मॅच. 2 संघांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा संघर्ष केलेला आहे. दिग्गज संघांना पराभूत करून 2 संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाले. एका बाजूला जयनमन पॉवर सेलार तर दुसऱ्या बाजूला बालाजी स्पोर्ट्स दयानंद चोरगे स्पॅम टीम सरवलीपाडा. भावेश भोईर यांच्याकडनं सर्व्हिस संघ या स्पर्धेमधून आपला विजय संपादित करतोय. तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. फटका फसतोय. फलंदाज बाद. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. उत्तम झेल कॅरी झाला आणि महत्वाचं विकेट. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोड सिवा. श्वान पथक आहे मैदानामध्ये. त्यांना थोडासा बाजूला करायचं आहे. श्वान पथक मैदानामध्ये. त्यांना थोडासा बाजूला करायचं आहे. धावसंख्या 19. हॅलो एक मिनिट. पंच एक मिनिट थांबा. स्क्वेअर लेग पंच. कैलाश आपल्या मागे एक श्वान पथक आहे त्याला बाजूला करा. चला तो जात नाही. काही हरकत नाहीये. गोलंदाज आपण सज्ज व्हा. बिग हिट घेण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्कात आला होता. चेंडू पडल्यानंतर तसा टर्न झाला. बीट होताना फलंदाज सिबा. एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. विजयाचं लक्ष 50 धावांचा आणि याच 50 धावांचा पाठलाग करताना संघ आपण पाहतोय बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघाकडे सर्वात महत्त्वाचं जे आश्रय आहे ती फलंदाज आहे. 100 बडकर एक फलंदाज त्यांच्याकडे बाकी आहेत. येणारे फलंदाज आपण विचार केला दिलीप पाटील असेल, भोलेंद्र असेल. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जा चेंडू फेक. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. सन्मान केला जातो चेंडूचा. चेंडू जातो मिडॉपला. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धावगणीची संधी आणि षटक क्रमांक 2 संपतोय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 20. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर दादावांची सरासरी आता उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी 30 ची गरज आहे. पहिल्या 12 मधून 20 झालेले आहेत. आता उर्वरित 12 मधून 30 ची गरज. जाऊया आपण आमच्या व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. सन्माननीय व्यासपीठावर भिवंडीचे एक सुप्रसिद्ध टेलर म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ओळख आहे कॅपलर चा मालक सन्माननीय अनिल तावरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅपलर जे शोरूम आहे त्या दुकानाचा मालक अनिल तावरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचं औचित्य साधून त्यांचा आपण विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. पंच आपण सामन्याला सुरुवात करायची. सामना थांबवायचा नाही. भिवंडीचे सुप्रसिद्ध टेलर मान्य श्री अनिल तावरे यांचा या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर वैयक्तिक पाला सांघिक 3 गोलंदाज भारत. आज भारत यांनी देखील या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी केलेली आहे. प्रेक्षकांना इम्प्रेस केलेली आहे. सर्वात महत्त्वाचा उत्तम दर्जाचा झेल या स्पर्धेमधून त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. सर्वोत्कृष्ट झेल. चेंडूला शॉर्ट अँड पुट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्कात आला नव्हता. चेंडू जागेवर येतोय.
एक निर्धाव चेंडूची सांगता. एक्सप्रेस डेलिव्हरी वेगवान चेंडू होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता होता. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. फलंदाज शिवाय आला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. खराब चेंडू. दिशाहीन चेंडू. स्वैर मारा. पंचायत समांतर धाव मिळते अवांतर. भारत गोलंदाज लेफ्टन. राऊंडचा मारा. बिग हिट. चेंडूची लाईन लवकर हिट केली. ऑनसरचा बिग ब्लास्ट. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. गार्डन गार्डन. ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका मात्र फलंदाज शिवायच्या बॅटमधून आपण पाहिला. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. प्रेक्षणीय फटका. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा फटका. या क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. या साध्या विने आता संघात धावसंख्या येतील. पुढे सरकते धावसंख्या होती ती 28. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर अशाच फटक्यांची नितांत गरज आहे. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 22ची गरज. 10 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. ब्लॉक होल मधला चेंडू. उत्तम दर्जाचे चेंडू फेक. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. रॉंग साइड थ्रो. 2 धावा कंप्लीट. 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. येणारे 9 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. अजूनही सामना दूरस्थितीमध्ये 50-50 मध्ये कोण ठरेल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. बिग हिट. मोठा पटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. फलंदाज शिवाय आला. अक्रॉस लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. मात्र एक चिक्की सिंगल. 8 चेंडू 19 धावा. उर्वरित 8 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 19 धावांची गरज. कमालची मॅच. कमालची स्पर्धा मित्र आपण पाहतोय. अंतिम सामना देखील रोकठोक जशाच तसा उत्तर. ऑनराईचा फटका. चेंडू डीप लॉंगॉनला येतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 कंप्लीट. रनिंग व्हिडिओ अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. 2 फलंदाज अतिशय सुरेख समन्वय. तालमेल सोडताल. 2 धावा त्यांच्या माध्यमातून कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सरते. धावसंख्या होते ती 33-3. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 17ची गरज. 7-17. हा चेंडू फार महत्वाचा आहे बघा. या चेंडूवर मोठा फटका आला तर परिणाम कमबॅक करेल संघ. चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जा चेंडू फेक. फलंदाज धावसीत बाद. स्टंपिंग. थोडासा स्टेपआउट जवळ पुढे मारण्याचा प्रयत्न होता. जाऊया तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर करून मान्यवरांचं शुभ सन्मान. खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे. या स्पर्धेमधून संपूर्ण पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली. खऱ्या अर्थानं आपण नेहमीच म्हणत असतोय जिस किसी ने पैसों को पाणी पिल्या उसने समंदर को नीचा दिखाया. असं पुण्यशील काम मच्छिंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून झालं आणि त्यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. संपूर्ण त्यांचं शाब्दिक सुमनानी मनापासून आभार. त्यानंतर आजच्या जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झालं. गेली 2 दिवस या स्पर्धेमधून ज्यांच्याकडनं उत्तम स्नेहभोजनाची व्यवस्था आम्हाला झाली ते रवी जोशी. पुण्यशील काम ज्यांच्या माध्यमातून झालं. जेवणाचा स्वाद ज्यांच्या मी विजय पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ असते त्यांचा शाही सत्कार या ठिकाणी करावा. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून गेली 2 दिवस संपूर्ण संघांसाठी आयोजकांसाठी प्रेक्षकांसाठी ज्यांच्याकडनं जेवणाची उत्तम दर्जाची सोय रुचकर आणि स्वादिष्ट पद्धतीचं जेवण ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालं. रवी जोशी यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं एक चविष्ट जेवण ज्यांच्या माध्यमातून बनवलं गेलं ते आमचं भोजन आचार्य आमचा जामभारी सुजित डॉन म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करूया. प्रमोदजी म्हात्रे
प्रमोदजी म्हात्रे, प्रमोदजी म्हात्रे आपण त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. सुजित डॉन रोजगार आणि स्वादिष्ट जेवण ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गेलं बनवलं गेलं. आमचे आचारी जाम भारी. पंच 2 मिनिटं थांबायचं आहे. स्वागत आणि सन्मान होतं या ठिकाणी. गेली 2 दिवस आपण ज्या जेवणाची उत्तम जय नायक यांचं देखील मी शाब्दिक सुमनानी मनापासून स्वागत करतोय. जय नाईक. चला पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. चेंज ऑफ पेस, परिवर्तन आपण पाहिलं. चेंडूची गती कमी केली, बीट होताना फलंदाज संघाची सर्वात बिग हिटर आहे दिलीप पाटील. सध्या आद्य स्थिती आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ बाकी आणि 16 धावांची गरज. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार. या साधाव्याने संघ थोडासा कमबॅक करतोय. पंच देखील आम्हाला तिसऱ्या पंचांची मागणी करताना चेंडू एक्झिट कोण ट्रॅव्हल झालं, बीमर झाले का बघायचं आहे. दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका आणि या फटकाने खऱ्या अर्थानं सरवली पाडा बालाजी स्पोर्ट्स संघ थोडासा कमबॅक करतोय. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघ आपण या स्पर्धेमधून विजय संपादित करता, चॅम्पियन ठरता. भावेश भोईर यांच्याकडे तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. काय झालं? चेंडू सेफ आहे. चुकीच्या चेंडूची हाताळणी झाली होती आणि दमदार फटका देखील आपण पाहिला होता. उर्वरित 3 चेंडूमध्ये विजयासाठी आता 10ची गरज. या साधावेने सर्व्हिस संघ कमबॅक करतोय. विजयाच्या उंबरठ्यावर पुन्हा एकदा कमबॅक. खराब क्षेत्रक्षणाने चुकीला माफी नाहीये. झेल देखील सोडला गेला, जीवदान दिले गेलं. मौका भी दिया और चौका भी दिया. ही चॅम्पियन ठरण्याची लक्षणं नाही आहेत. खऱ्या अर्थानं पहिल्या 4 चेंडू आपण विचार करत परिपूर्ण साम्राज्य स्पर्धेवर सेलर संघाचा होता. मात्र 2 चेंडू मधून सामना परिपूर्ण आपल्या बाजूने झुकवताना दिलीप पाटील ऑन द फायर. 2 चेंडू मधून तब्बल 10 धावा. आता उर्वरित 2 चेंडू मध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 धावेची गरज. ती क्षमता आहे मोठा फटका मारण्याची. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता दिलीप पाटीलच्या बॅटमध्ये. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज नेहमीच खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅटमधून आपण आक्रमक खेळ पाहतोय. यस